आमच्या सातेरी देवीच्या जन्मनिमित्तानं सगळ्या लोकांना ग्रामस्थान भाविक भक्तांना प्रेमाचा नमस्कार. मित्र हो, आज आपल्या मंदिराची एकंदर जी आपण म्हणतो उद्यावर डेव्हलपमेंट जे काही होत आहे, अनेक दात्यांकडून देणगी रूपाने या मंदिराला आजपर्यंत जी देणगी मिळाली त्या निमित्ताने ह्या मंदिराची गेली अनेक वर्षे जे उदरगत डेव्हलपमेंट होत आहे. आज आनंदाची गोष्ट अशी आहे की आपल्या ह्या वार्डचे पंच प्रशांत बाळा वसंत नाईक जेव्हापासून या वार्डचं प्रतिनिधित्व या वार्डचे पंच म्हणून जेव्हापासून ते निवडून आले तेव्हापासून या वार्डची या एकंदर परिसराची जे काही डेव्हलपमेंट आहे त्याच्यासाठी त्यांनी खरोखरच कौतुकास्पद असं काम केलेलं आहे. न सांगता जी कामं होतात त्यालाच म्हणतात समाजकार्य. आपण एखाद्या व्यक्तीकडे वारंवार जाऊन एखाद्या कामासाठी पाठपुरावा करतो, पण आपले बाळा नाईक ही व्यक्ती अशी आहे, स्वतः म्हणून आमच्या देवस्थान समितीकडे म्हणा, ग्रामस्थाकडे म्हणा, त्यांनी अनेक वेळा येऊन तुमच्या वार्डमध्ये काही काम करायचं आहे का, तुमच्या देवस्थानासाठी काही काम आहे का, कुठे साफसफाई करायची आहे का, कुठल्या विहिरीची साफसफाई करायची आहे का, कुठल्या रस्त्याला पेवर्स बसवायचे आहेत का, असे त्यांनी आम्हाला अनेक वेळा या देवस्थानला सहकार्य केलं. ज्यावेळी ते प्रथम इथं निवडून आले या वार्डमध्ये, त्यांनी आमच्या देवस्थानाला सुरुवातीलाच साऊंड सिस्टीम त्यांनी त्यांच्या हस्ते आम्हाला मिळाली. तेव्हापासून त्यांनी आम्हाला अनेक कामामध्ये मदत केली. देवळाची साफसफाई म्हणा, काल आता परवा 2 दिवसापूर्वी इथं इकडे JCB आणून ते न सांगता सगळा परिसर एकदम स्वच्छ करून दिला. अशा गेले 2-3 वर्षात ते काम चालू आहे. अनेक ठिकाणी पेवर्स बसवले आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आम्ही त्यांना सांगितलं पण नव्हतं. आमच्या कमिटीच्या मनात तसेच ग्रामस्थांच्या मनात ह्या मंदिरामध्ये आम्हाला या कारव्यापासून अनेक त्रास होतो, खूप त्रास होतो, कारण ते येऊन इथं सगळी घाण करतात. त्याच्यामुळे आम्ही प्लास्टिक याला जाळी बसवलेली. तर आमचा असा विचार झाला की त्याला ॲल्युमिनियम म्हणजे परमनंटली काहीतरी सोल्युशन करावं. त्याच्यासाठी खर्च पण होता, जवळजवळ 3.5 लाख रुपये खर्च होता. पण आपल्या ह्या बाळा नाईक यांनी म्हटलं की तुम्ही पुढे चला, खर्च काय तो मी करणार. असे हे आपले पंच आणि माजी सरपंच यांनी आमच्या या मंदिराला अनेक प्रकारे मदत केली. मी त्यांना ह्या सातेरी देवीकडे, त्या गिरोबाकडे, भूतनाथाकडे, आमच्या ग्रामस्थ तसेच समितीकडून त्यांना पुढच्या आयुष्यात त्यांच्या पुढची जी कारकीर्द आहे, राजकारणात म्हणा, समाजकारणात म्हणा, त्यांना यशप्राप्ती हो, त्यांची नावलौकिक. आज मांजरे मतदारसंघात त्याचं कार्य हर ठिकाणी चालू आहे. आपण दररोज पाहतो, चॅनलमध्ये पाहतो, पेपरमध्ये पाहतो. बाळा नाईक हे नाव सर्वश्रुत झालेलं आहे. ते गोमंतकात त्यांच्या नावाचं उदो होऊन त्यांना असेच काम करण्याची देवीकडे, त्या गिरोबा भक्तांना त्यांना शक्ती द्यावी अशी मी सगळ्या ग्रामस्थांतर्फे हे देवाकडे मागणं मागतो. आणि तुम्हाला सगळ्या लोकांकडून त्यांना शुभेच्छा द्याव्यात, टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करावं अशी मी तुमच्याकडे मागणी मागतो. धन्यवाद. आयुष्यभीचे तसेच हांव खरोखरच ह्या देवस्थान समितीचे खूप खूप आभारी आसा की तेंच्यांनी आयज म्हाका जो मान सन्मान आनी जो प्रेम दिला. आनी ह्या प्रेमा पोटीच म्हाका खूब बरें दिसता की ह्या प्रभागान आयज म्हाका नायकवाडा, साळगांवकर वाडा तशेंच आमच्या गावडे वाड्याच्या नागरिकांनी आयज तो निवडून हाडला. आनी म्हाजें एक कर्तव्य जावन आसा
गांवा बरोबर जे वॉर्डाचो सर्वांगीण विकास जावचो त्या देवी कडेन मागता की तेंच्यांनी असोच म्हाका एक देवीन कौल दिवचे म्हाका एक आशिर्वाद दिवचो की हेच्या पेक्षा असो दुप्पट सर्वांगीण विकास जावचो. तशेंच आयज पळोवपाक गेल्यार हे 2 वर्साच्या कालावधीन हांवें जें कितें शक्य आसा तें म्हाज्या तिनूय वॉर्डाक हांवें काम केल्लें आसा आनी खूब म्हज्या मनान एक इच्छा आसा की एक आनीक भितर काम करचें आनी हें काम करता आसतना स्वता हांव न्हू तर तुमकां तुमी सगळे एक देवस्थान समिती तशेंच नागरीक आसले हेंचो बी तसो तुमकां साथ जाय पडटा आनी हांव खरोखरच धन्यवाद म्हणटा ह्या देवस्थान समितीचे कारण हांवें जायते देवस्थान समिती पळयल्या अशें निस्वार्थपणान ते काम करता स्वता एक लेबरर कशें जावन ते हांगा ते वावरतात ह्या देवस्थानात हांवें पळयलां खरोखरच तांकां हॅट्स ऑफ म्हणटा. आयज खास करून जे देवस्थान समितीचे अध्यक्ष आमचे पांडुरंग गावडे आसा तशेंच खजिनदार म्हणजे श्रीराम गावडे तशें म्हाजे मित्र हांगा वासू गावडे दिपक गावडे जायते हांगासर गावडे वाड्यार नागरीक तसोच ज्ञानेश्वर गावडे हांवें पळयता की जेन्ना शेती जाता पावसाच्या दिसांनी जेन्ना शेती करची आसता त्या टायमार ती कशी काही तळमळ आसता आनी म्हाज्या ज्या पर्यंत जें कितें जाता तें शक्य हांव तांकां एक मदत करता पण म्हाका दिसता ती मदत ल्हानूच आसा म्हाज्या दृश्टीकोनात. अशें दिसता की शेती ही सोडची न्हू आनी ताका लागून एक आमी एक प्राधान्य दिता की शेतीक एक तांकां एक कितें तरी एक 50% एक जे आमी शेतीक लागून आमी जें एक अनुदान दिता त्या भायर एक पंचायत आतां हांव तांकां एक मदत करता. तशेंच हेंच्यांनी शेती सुरू त्या दुसऱ्या दृश्टीकोनान जर पळोवपाक गेल्यार ही देवस्थान समिती तशें आमी शिक्षण देवस्थान समिती स्पोर्ट्स ह्या गोश्टींनी आमी प्राधान्य दिता. जे कोणी हायर एड्युकेशनाक वचपाक जाय तांकांय सुद्दां आमी मदत करता. आयज खरोखरच बरें दिसता की आयज प्रत्येक तिनूय वाड्यार नायक वाड्यार साळगांवकर वाड्यार सक्षम वाड्यार किंवा गावडे वाड्यार आयज म्हाका एक काम करपाक तेंची एक संदी मेळटा आनी म्हाका तेंचो साथ आसा आनी भविश्यान हांव मागता देवी कडेन की असोच तेंचो साथ आसचो आनी व्हडा संपूर्ण तिनूय वाड्यार जे सर्वांगीण विकास जावचो हे देवी सद्याची गुरुवा कडेन मागणी करता. हांगा आपयल्या बद्दल देवस्थान समितीचे खूब खूब आभारी आसा. देव बरें करूं.